नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत रिया इन द सिटी 2. तर रिया नावाची मुलगी आहे जी मोठ्या शहरामध्ये राहते. आपण त्याचा पार्ट 1 मध्ये पहिल्या भागामध्ये बघितलं की त्या शहरामध्ये काय काय आहेत. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, मोठे मोठे रस्ते आहेत, भाज्याचं दुकान आहे, न्यूजपेपरचं वर्तमानपत्राचं दुकान आहे, त्यानंतर डेअरी आहे दुधासाठी तिथे. हे आपण सर्व बघितलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढे बघूयात. लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि पुस्तकात पाहून माझ्यासोबत म्हणा. देअर इज अ ग्रॉसरी शॉप नियर माय हाऊस. माझ्या घराशेजारी असं धान्याचं किराण्याचं दुकान आहे. देअर वी बाय ग्रेन्स, ऑइल, सॉल्ट, शुगर, बिस्किट्स अँड मेनी अदर थिंग्स. कॅन यू नेम देम? त्या दुकानामध्ये आम्ही ग्रेन्स म्हणजे धान्य विकत घेतो, म्हणजे ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ यासारखे. ऑइल तेल विकत घेतो, सॉल्ट म्हणजे मीठ विकत घेतो, शुगर म्हणजे साखर विकत घेतो, बिस्किटे घेतो आणि अजून इतर गोष्टी जसं की घरात लागणाऱ्या इतर काही वस्तू, जसं की अंगाचे साबण आहेत, भांड्याचे साबण, कपड्याचे साबण, सर्व प्रकारचे साबण झाले, ब्रश आहे, कंगवा आहे, ज्या काही गोष्टी ज्या आपल्याला लागतात रोजच्यासाठी त्या तिथे आम्ही विकत घेतो. आय एम इन स्टँडर्ड 3. मी 3री मध्ये शिकते, म्हणजे तुमच्या एवढीच आहे. आय गो टू स्कूल बाय बस. मी शाळेमध्ये स्कूल बसने जाते. वी लर्न मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट इन स्कूल. मी शाळेमध्ये मराठी, इंग्रजी, मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर अभ्यास शिकते. अवर इंग्लिश टेक्स्टबुक इज कॉल्ड माय इंग्लिश बुक 3. माझं जे इंग्लिशचं पुस्तक आहे तर त्याला माय इंग्लिश बुक 3 असं आम्ही म्हणतो, म्हणजे इंग्लिशचं 3रं बुक. इयत्ता 3री मध्ये असल्यामुळे त्याला बुक 3 असं म्हटलेलं आहे. तर ते आम्ही त्याला म्हणतो. आता या चित्रामध्ये तुम्हाला ज्या वस्तू दिसत आहे तर त्याचं तुम्हाला नावे सांगायचे आहेत. ठीक आहे. तर काय काय दिसत आहे. हे ग्रॉसरी शॉप आहे, त्याचं तर इथे स्पेलिंग आहे ग्रॉसरी शॉप. ही ट्रॉली दिसत आहे, त्या ट्रॉलीचं स्पेलिंग आहे TROLLEY, ट्रॉली. ठीक आहे. अजून काय काय दिसत आहे तुम्हाला. इथे बघा बिस्किटचं स्पेलिंग आहे, ग्रेन्सचं आहे, ऑइल आहे, सॉल्ट आहे, शुगर आहे, सगळ्याचे तिथे स्पेलिंग्स आहेत. ठीक आहे. तर ते तुम्ही लिहून घ्या.